हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल स्टेप बाय स्टेप इंग्लिश. होय, स्टेप बाय स्टेप इंग्लिश ह्या तुमच्या स्वतःच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आपण शिकतोय सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ. मला वाटतं गेल्या 6व्या लेक्चर पासून आपण शिकतोय. हे आपलं 11th लेक्चर आहे, 11वं लेक्चर आहे. आणि साध्या वर्तमान काळातील निगेटिव्ह सेंटेन्सेस झाल्यानंतर पहिल्यांदा आपण साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर पाहिलं, नंतर वेगवेगळी उदाहरणं पाहिली, नंतर निगेटिव्ह सेंटेन्सेस आणि आता आपण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस बघतोय. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस मागच्या लेक्चर मध्ये जितकी झालेली त्याचा जो पुढचा भाग आहे तो आपण आता शिकतोय. सो विदाउट वेस्टिंग इन टाइम लेट्स गेट स्टार्टेड. ओके, बघा, तू कोणते वर्तमानपत्र वाचतोस? बघा, कोणतेसाठी इंग्लिश मध्ये शब्द आहे विच. ओके, बघा, हा झाला WH चा शब्द विच. ओके, विच हे जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा प्रश्नामध्ये थोडासा असा बदल असतो की WH नंतर येणार सहाय्यकारी क्रियापद येतं. हे सहाय्यकारी क्रियापदाच्या अगोदर ज्याच्याबद्दल काहीतरी बोललं जात आहे तो जो कुठला शब्द असतो, सध्या तरी ते आपण खोलामध्ये पाहणार आहोत. सध्या तू कोणते वर्तमानपत्र वाचतोस, कोणते, जे वर्तमानपत्र किंवा जी एखादी वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती ज्याच्या संबंधात बोललं जातं तो शब्द तिकडे घ्यायचा. वर्तमानपत्रासाठी इंग्लिश मध्ये शब्द कुठला आहे? न्यूजपेपर. विच न्यूजपेपर, NEWSPAPER, विच न्यूजपेपर. आता आपलं सहाय्यकारी क्रियापद डू, कारण जर करता तू आहे तर डू समोर सहाय्यकारी क्रियापद येणार डू, यू समोर येणार डू. विच न्यूजपेपर, डू करता यू आणि क्रियापदाचं योग्य रूप रीड. वाचण्यासाठी क्रियापद आर, टू रीड, READ, रीड आणि क्वेश्चन मार्क. बघा, झाला आपला करेक्ट क्वेश्चन तयार. तू कोणते वर्तमानपत्र वाचतोस? विच कोणत्यासाठी शब्द कुठला आहे? कोणते, विच. विच न्यूजपेपर डू यू रीड. मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरला सांगतोय, आताही सांगतो आणि नंतरही सांगेल. प्रत्येक लेक्चरला तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला जे येतं ते अचूक यायला पाहिजे, करेक्ट यायला पाहिजे आणि त्याच्यानेच आपला कॉन्फिडन्स वाढतो. थोडंच शिकायचं पण करेक्ट शिकायचं. विच न्यूजपेपर डू यू रीड. आणि आपल्या सरावासाठी आता तुझा भाऊ कोणते वर्तमानपत्र वाचतो? विच न्यूजपेपर, डूच्या जागी घेणार डज युअर ब्रदर रीड. तुझे वडील कोणतं वर्तमानपत्र वाचतात? विच न्यूजपेपर डज युअर फादर रीड. तुझी बहीण कोणतं वर्तमानपत्र वाचते? विच न्यूजपेपर डज युअर सिस्टर रीड. गेटिंग इट? अगदी साधा, अगदी सोपं. व्यवस्थित लिहून घ्या, परत परत सराव करा. तू कोणती भाषा बोलतोस? बघा, तू कोणती भाषा बोलतोस? बघा, कोणती, कोणती म्हणजे विच. कशाबद्दल बोलायचं झालंय? भाषा. भाषा म्हणजे लँग्वेज. LANGUAGE. विच W शब्द, विच लँग्वेज. सहाय्यकारी क्रियापद डू, करता तू असल्यामुळे यू आणि बोलण्यासाठी क्रियापद टू स्पीक SPEAK. बघा, तू कोणती भाषा बोलतोस? विच लँग्वेज डू यू स्पीक. वेगवेगळ्या पद्धतीने तुझा मित्र कोणती भाषा बोलतो? विच लँग्वेज डज युअर फ्रेंड स्पीक. मूळ मुद्दा असा आहे की प्रश्न तयार कसा झाला तुम्ही सराव करणं अत्यंत गरजेचं आहे वेगवेगळ्या वाक्यांचा. पण माझं जे म्हणणं आहे व्यवस्थित समजून घ्या की वाक्यांचा सराव थेट करण्याच्या अगोदर आपल्याला ते वाक्य कसं येतं करायचंच आहे. तुम्हाला भविष्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचून किंवा मी तुम्हाला सांगेल तुम्हाला तुम्ही कशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप अजून तुमचं इंग्लिश इम्प्रूव्ह करायचं. पण आपल्याला मूळ ढाचा आहे तो अगोदर व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे. तो समजून न घेता थेट आपण पुस्तकं वाचायला जाणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचा सराव करणं त्याला काहीही अर्थ नाही. कारण ते तुम्ही काही दिवस करून सोडून देता, कारण ते तुम्हाला मुळापासून येत नसतं. ओके, सो
तू कोणती भाषा बोलतोस? विच लँग्वेज डू यू स्पीक? तू कोणता पेन वापरतोस? बघा, कोणता, विच, पेन करता टूच आहे, डू, यू वापरण्यासाठी क्रियापद तुम्हाला माहितच आहे, टू यूज, USE यूज म्हणजे वापरणे. बघा क्वेश्चन तयार. शब्द सहाय्यकारी क्रियापद करता क्रियापद योग्य रूप वाक्याचा राहिलेला भाग नाहीच आहे पुढे म्हणून तो नाही दिला आणि प्रश्नचिन्ह. हे तुमचं तोंडपाठच असायला हवं. फक्त विचच्या रचनेमध्ये लक्षात ठेवायचं ती करता जे काही करतो ते ज्याच्याशी संबंधित ते वाक्य आहे, कर्त्याने एखादी कुठली क्रिया केलेली असेल, तो पेन वापरणे किंवा व्हॉटएव्हर जे काय असेल ते आपण खोलात शिकूच की नेमकं ते कसं येतं, काय येतं. सध्या पुरतं तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं की विच म्हणजे विचने जेव्हा प्रश्न विचारला जातो द बेस्ट टाइप क्वेश्चन, तेव्हा विच नंतर थेट सहाय्यकारी क्रियापद न येता त्याच्यामध्ये कर्त्याशी संबंधित त्याच्या क्रियेशी संबंधित जो कुठला शब्द असतो तो येतो. ओके, विच पेन डू यू यूज? बघा, तुला कोणता विषय आवडतो? बघा, तुला कोणता विषय आवडतो? कोणता, विच, विषय, सब्जेक्ट, SUBJECT, विच सब्जेक्ट, डू, यू आवडण्यासाठी क्रियापद तुम्हाला चांगलंच माहिती आहे, टू लाईक. विच सब्जेक्ट डू यू लाईक? बघा, विच सब्जेक्ट डू यू लाईक. आता तुला याच्यावरून खूप सारे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. तुला कोणता विषय आवडतो तर तुला कोणता रंग आवडतो? बघा बरं, तुला कोणता रंग आवडतो? कोणता, विच, WHICH, विच, कोणता रंग, विच कलर, COLOUR, विच कलर, डू यू लाईक? बघा, तुला कोणता विषय आवडतो? विच सब्जेक्ट डू यू लाईक? क्वेश्चन मार्क. तुला कोणता विषय आवडतो? विच कलर डू यू लाईक? क्वेश्चन मार्क. हेच, तुला कोणता ऍक्टर आवडतो? विच ऍक्टर डू यू लाईक? तुला कोणती ऍक्ट्रेस, नायिका, कुठला नायक आवडतो? अभिनेत्री आवडते. विच ऍक्ट्रेस डू यू लाईक? असे खूप सारे प्रश्न तयार केले जाऊ शकतात. चल ना, सो प्रॅक्टिस इट. प्रॅक्टिस करा. करेक्ट शिकून घ्यायचं, थोडंच करेक्ट शिकायचं आणि प्रॅक्टिस खूप जास्त करायची. तेच खरं तर यशाचं सूत्र आहे. बघा, तू कोणत्या, काही ठराविक अशी वाक्य असतात ती खास लक्षात ठेवायची. तू कोणत्या संघासाठी खेळतोस? बघा, तू कोणत्या संघासाठी खेळतोस? कोणत्या म्हणजे विच. बघा, WHICH, विच. संघ म्हणजे टीम, TEAM, टीम. तू करता असल्यामुळे सहाय्यकारी क्रियापद डू. विच टीम डू यू? खेळण्यासाठी क्रियापद प्ले. पण अमक्यासाठी तमक्यासाठी अशा वेळेला कुठला शब्द वापरला जातो इंग्लिशमध्ये? टू प्ले फॉर. इकडे फॉर शब्द येणार. बघा, तो काय आहे, त्याला व्याकरणाच्या भाषेतून काय म्हणतात वगैरे वगैरे ते सगळं आपण अगदी रितसर शिकणार आहोत टप्प्याटप्प्याने. सध्या आपण पायरी शिकतोय, अगदी मुळापासून शिकतोय. त्यामुळे ते शब्द नेमके कुठे येतात, कसे येतात, कसे नंतर शिकू आपण, कुठे येतात हे जास्त तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.
की विचने जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा विच नंतर थेट सहाय्यकारी क्रियापद नाही येतात, मध्ये हा जो शब्द ज्याच्या कर्ता ज्याच्याशी संबंधित एखादी क्रिया करतो एवढं फक्त लक्षात ठेवलं तरी खूप आहे. किंवा त्या कर्त्याशी संबंधित जो काही शब्द असेल त्याच्या क्रियेशी संबंधित तो शब्द तिथे येणार. विच तू कोणत्या संघासाठी खेळतोस, विच टीम डू यू प्ले फॉर. बघा आता हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे की दोन पद्धतीने हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. फॉरने या वाक्याची सुरुवात होऊ शकते आणि फॉर विच. बघा डब्ल्यूएच टाइपच क्वेश्चन आहे, पण हे असे काही एक्सेप्शनल गोष्टी असतात अपवादात्मक बाबी, त्याच्यापैकी हे आहे. विच टीम डू यू प्ले फॉर. तसंच हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने, कारण तुम्ही हे कधीतरी कोणीतरी तुम्हाला बोलेल किंवा कुठेतरी तुम्ही वाचाल तर तुम्ही कन्फ्युज व्हायला नको, किंवा वाचले असेल यापूर्वी, मग ते जेव्हा आपल्याला सुटसुटीतपणे सगळं माहित असतं तेव्हा आपल्याकडे कन्फ्युजन नसतं, संभ्रम नसतो. आणि जेव्हा कन्फ्युजन नसतं तेव्हा आपण कॉन्फिडंट असतो. कुणाच्या तरी बाहेरच्या व्यक्तीच्या बोलण्याने किंवा कोणीतरी तुम्हाला चांगलं म्हटल्याने तुमचा आत्मविश्वास कधी वाढत नाही. 2 मिनिटं थोडं विषांतर झाल्यासारखं होईल, पण व्यवस्थित लक्षात घ्या मी काय म्हणतो ते. तुम्हाला स्वतःला आतून, प्रत्येक व्यक्तीला स्वतःला आतून चांगलं माहित असतं आपल्याला किती येतं खरंच पाहायला गेलं तर. आणि त्यामुळे कुणीतरी आपल्याला चांगलं म्हटलं किंवा हुशार म्हटलं आणि आपल्याला थोडा वेळ जरी चांगलं वाटलं तरी आपल्याला आतून माहित असतं की नाही मला हे पूर्ण येत नाही. मग प्रामाणिकपणे आपलं काम काय आहे, आपण प्रामाणिकपणे अधिक खोलात जाऊन अभ्यास करणे. जगात कुठलाही शिक्षक कितीही तो एक्सपर्ट असू दे, शिक्षकाकडे कितीही माहिती कितीही ज्ञान असू दे, कुठल्याही विद्यार्थ्याला शिकवताना त्याला काही लिमिट्स असतात. ठराविक मर्यादेच्या पुढे तो शिकू शकत नाही कुठला शिक्षक. शिकणाऱ्या विद्यार्थ्याची जर इच्छा आणि जिद्द जर अफाट अमाप असेल तर तो कितीही शिकू शकतो. एवढा फक्त लक्षात ठेवा तुम्ही. बाय द वे चलो, सो फॉर विच टीम डू यू आणि मग क्रियापदाचं योग्य रूप प्ले. बघा असं 2 पद्धतीने हे वाक्य तयार होऊ शकतं. तू कोणत्या संघासाठी खेळतोस, विच टीम डू यू प्ले फॉर. ओके, फॉर विच टीम डू यू प्ले. आता शिकणारा खरा विद्यार्थी असतो तो सकारात्मक प्रश्न असा विचारतो. बघा ही डब्ल्यूएच टाइप क्वेश्चनची रचना जी आहे, डब्ल्यूएच शब्द सहाय्यकारी क्रियापद, कर्ता क्रियापद योग्य रूप वाक्यात राहायला बघा आणि प्रश्नचिन्ह. पण डब्ल्यूएच शब्द आणि सहाय्यकारी क्रियापद त्याच्यामध्ये हा टीम कसा काय आला, तर तो विच ने जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो शब्द तिथे येतो. परंतु यासाठी तुम्हाला अगोदर मुळात डब्ल्यूएच टाइप क्वेश्चनची रचना काय आहे ते तर माहित पाहिजे. ते करेक्ट माहित असल्यानंतर मग तुम्हाला इथे आल्यानंतर अच्छा म्हणजे विचने जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा अपवादात्मक बाब म्हणून विच आणि सहाय्यकारी क्रियापद याच्यामध्ये हा एक शब्द येतो. तो नेमका काय आहे, तो कसा येतो वगैरे ते रितसर शिकू आपण, डोंट वरी. पण तो क्लायमॅक्सचा स्टडी असेल, नंतरचा स्टडी आहे. आता बेसिक म्हणून तुम्ही एवढं लक्षात ठेवा, विच आणि सहाय्यकारी क्रियापदाच्या मध्ये हा जो शब्द येईल तो कुठला असेल, कर्त्याच्या क्रियेशी संबंधित तो सर्वसाधारणपणे शब्द असेल. आणि ह्या प्रश्नामध्ये पर्टिक्युलरली विच टीम डू यू प्ले फॉर. बघा हा प्रश्न फॉर विच टीम असा सुद्धा विचारला जाऊ शकतो. मग ही अपवादात्मक बाब तुम्हाला व्यवस्थित करेक्ट समजण्यासाठी तुम्हाला रेग्युलर काय ते व्यवस्थित माहित असणं गरजेचं आहे. ओके, असो तर तुम्हाला पुढच्या वाक्याकडे जाण्याच्या अगोदर मला शिकणे आणि शिक्षणाशी संबंधित काहीतरी थोडंसं आठवलं, ते सांगणं असं थोडं गरजेचं वाटतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की मी कधी काळी असंच काहीतरी मला नेमकं आठवत नाही, वर्तमानपत्र वाचत असताना किंवा कुठे, परंतु शिक्षणाशी संबंधित एक वाक्य माझ्या असं वाचनामध्ये आलेलं. ते असं होतं की नथिंग कुड बी टॉट बट एव्हरीथिंग कुड बी लर्न्ड. काहीच शिकवलं जाऊ शकत नाही परंतु सारं काही शिकलं जाऊ शकतं. बघा किती सुंदर वाक्य. म्हणजे शिकवणारा शिक्षक हा कितीही प्रतिभा संपन्न, किती हुशार विद्वान जरी असला तरी जर शिकणाऱ्या विद्यार्थ्याची जर मुळापासून शिकण्याची जर तीव्र इच्छा नसेल, इफ द स्टुडंट इज नॉट हॅव्हिंग द बर्निंग डिझायर टू लर्न द मास्टरी ऑफ हिज टीचर ओव्हर द सब्जेक्ट ऑर व्हॉट एव्हर, दॅट इज ऑफ नो यूज. काहीच कामाचं नाही त्या शिक्षकाचं त्याच्या विषयावर प्रभुत्व असलेलं, ती गोष्ट काहीच कामाची नाही. इफ द स्टुडंट इज हॅव्हिंग द बर्निंग डिझायर टू लर्न, तर विद्यार्थ्यामध्ये शिकण्याची जर तीव्र आणि ज्वलंत इच्छा असेल तर तो सगळं काही शिकू शकतो. He can learn each and everything. But if the student doesn't have the burning desire to learn, तर शिक्षक किती पण एक्सलंट असू दे त्याचा काहीच फायदा होत नाही. किती सुंदर वाक्य बघा. हे तुम्ही गांभीर्याने घ्या. तुमच्यामध्ये शिकण्याची ज्वलंत इच्छा असू द्या आणि मी तुम्हाला सांगेल की बघा शॉर्टकटने तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही या 6 दिवसामध्ये 10 दिवसामध्ये एका महिन्यामध्ये वगैरे हे त्या सगळ्या भूल थापा आहेत. आणि तुम्हाला भविष्यामध्ये तुम्हाला इतकं पण तुम्ही लक्षात ठेवा
थोडंसं विषांतर झाल्यासारखं होतंय, परंतु गरजेचं आहे म्हणून मी सांगतो की भविष्यामध्ये तुम्ही कधी इंग्रजी या विषयाचा जेव्हा अभ्यास कराल, आता पण तुम्ही करता, भविष्यामध्ये सुद्धा लक्षात हे ठेवा की भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी भाषेचा अभ्यास करावाच लागतो. तसं प्रत्येक विषयाबद्दलच आहे. तुमच्या विभागामध्ये थोडंसं विषांतर होतं, पण मी काय बोलतो ते व्यवस्थित आहे का? तुमच्या विभागामध्ये तुम्ही स्वतः मराठी बोलता, परंतु स्टेजवर जाऊन भाषण करणारे किती लोक आहेत? खूप कमी. कारण स्टेजवर जाऊन भाषण करण्यासाठी वक्तृत्व कला जी आहे, ती वक्तृत्व कला एका दिवसामध्ये विकसित होत नाही. खूप सारी मेहनत असते त्याच्या मागे. खूप म्हणजे उदाहरणादाखल जर सांगायला गेलं तर असं आहे की तुम्हाला जे वाटतं की तुम्हाला फ्लुएंट इंग्लिश बोलता यायला पाहिजे, पण जर मी तुम्हाला बोललो की तुम्ही मला फ्लुएंट मराठी बोलून दाखवा 5 मिनिटं, तर अडचणीत आहे तुम्ही. तुम्ही 1, 2, 3, 4 वाक्य बोलाल, पण सलग बोलायचं बोलल्यानंतर सरावच लागतो. कधी एकेकाळी मी ते म्हणजे कुठून माझ्या ते व्यवस्थित लक्षात आलं, एकदा असंच काहीतरी प्रसंग घडला आणि माझं एका व्यक्तीशी माझी भेट झाली. त्या व्यक्तीने जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये, माझ्या व्यक्तीचं नाव आठवत नाही आता नेमकं, परंतु ही वास्तविक गोष्ट आहे, त्या व्यक्तीने जिल्हा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये, वक्तृत्व स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक मिळवलेला बऱ्याच वेळा. परंतु मला आश्चर्य ह्याचं वाटलं की ती व्यक्ती दुर्दैवाने अंध व्यक्ती होती, दोन्ही डोळे नसलेली व्यक्ती होती. मला खूप कमाल वाटली. म्हणजे हे कसं, ते फक्त ऑडिओ ऐकून किंवा दुसऱ्याकडून ऐकून. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे इतकं, हे जे अद्भुतच म्हणावं लागेल त्याला, जिल्हा किंवा राज्य पातळीवर प्रथम क्रमांक मिळवणं, हे यश कसं तुम्ही मिळवलं, कसं संपादन केलं? मग त्यांनी मला सांगितलं की मी एकांतात असताना मी त्याचे ऑडिओ ऐकतो, त्याचा मी सराव करतो म्हणे त्या मराठी वाक्यांचा. म्हणजे मराठी वाक्य सुद्धा पल्लेदारपणे, लंबे लांब मोठमोठी जी वाक्य असतात ते बोलण्याचा मी सतत सराव करत असतो. एकट्यामध्ये मी चालताना, मी असा घरामध्ये असेल किंवा कुठेही असेल, तर मी ती वाक्य परत परत बोलत असतो. उच्चार, मी एकच उच्चार. मग त्यांनी मला सांगितलं की विशिष्ट पद्धतीचे जे उच्चार असतात, ते मराठीचे उच्चार आपल्याकडून जे बरोबर होत नाही ते मी परत परत त्यांचं उच्चारण करतो. तेव्हा मला खूप म्हणजे एक प्रकारे मी आय वॉज ॲस्टोनिश्ड टू सी दॅट, मेस्मराइज ॲब्सोल्युटली. म्हणजे मला काही समजलंच नाही, म्हणजे समजलं नाही, म्हणजे मी खूप आश्चर्यचकित झालो. मला छान वाटलं ते पाहून. आणि तेव्हा त्या दिवशी मी ती गोष्ट शिकलो की आपल्याला जे वाटतं की आपल्याला आपलं मराठी व्यवस्थित असं, त्याच्यासाठी आपल्याला मराठीवर सुद्धा कार्य करावं लागतं, असं आहे ते. त्यामुळे इंग्रजी तुम्ही फ्लुएंट यावं वगैरे, मला याच्यावर खरं तर खूप मोठं स्पीच द्यावं असं वाटतं. जसं जसं होईल तसं मी तुम्हाला सांगेल, तुमच्याशी संवाद साधेलच. परंतु एवढं लक्षात ठेवा की फ्लुएन्सी येण्याच्या अगोदर तुम्हाला व्यवस्थित इंग्रजी येणं गरजेचं आहे. म्हणजे आता जर मी तुम्हाला बोललो की समजा तुमची निवड झालेली, असं मी जर वाक्य तुम्हाला सांगितलं, तुमची निवड झालेली आहे, वाक्य इंग्लिशमध्ये करा तुम्ही, तर तुम्ही त्या वाक्याचं काय इंग्लिश ट्रान्सलेशन कराल, कोण जाणे? आपल्याला हे कळत नाही की वाक्य दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे की पॅसिव्ह व्हॉइसचं आहे, कर्तरी की कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे, ह्याच्यामध्ये क्रियापद कुठलं आहे, वाक्य कसं तयार होतं. आपण जे तुम्ही जे ऐकून आहात, जे सातत्याने बोललं जातं की आम्हाला बोललेलं इंग्रजी कळतं पण आम्हाला बोलता येत नाही, ऐकलेलं कळतं पण बोलता येत नाही. तुम्हाला जे कळलेलं असतं ना ते करेक्ट कळलेलं नसतं. माझं तुम्हाला परत परत सांगणं आहे की तुम्ही मुळापासून करेक्ट इंग्रजी शिका. ही जी वाक्य आहेत, मी तुम्हाला आत्ता इथे जर मी जर ठरवलं तर तुम्हाला लगेच डिस्कशन स्टार्ट करू शकतो. इकडे काय म्हणतात त्याला, ते संभाषण सुरू करू शकतो आपण लगेच. मी असं बोललो, नंतर टीचर असे बोलले, तो असं बोलला वगैरे, आणि त्यांच्यासमोर ती वाक्य, पण त्याचा काही फायदा नाहीये. तुम्हाला मुळापासून 12 काळांची सगळी वाक्य आला पाहिजेत. बी आणि ह्याचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग आला पाहिजे. तुम्हाला सहाय्यकारी क्रियापद कशी वापरली जातात ते कळायला पाहिजे, आणि त्याच्यानंतर तो अभ्यास आहे. आता काय झालेलं आहे की सर्वच्या सर्व असा चटपट फटाफटचा जमाना आल्यामुळे तुम्ही 10 मिनिटात 30 मिनिटात आम्ही तुम्हाला ट्रिक्स सांगतो तर तुम्ही ही ट्रिक यूज करा, आम्ही अशा पद्धतीने तुमच्याकडून रीडिंग करून घेऊ, असं होत नसतं. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कामाला केव्हा येतील, जेव्हा तुमचा इंग्रजीचा मूळ जो पाया आहे तो अगदी दणदणीत झालेला असेल. अदरवाईज त्या गोष्टी तुमच्या त्यात तुम्हाला बाउन्स होणार, तर तुम्ही ऐकणार, थोड्या वेळासाठी समजणार आणि ते सोडून देणार. तुम्हाला करेक्ट आलं पाहिजे. मला भरपूर बोलू असं वाटतं, परंतु वेळ जास्त नसल्यामुळे त्याच्यावर मी जास्त वेळ नाही देऊ शकत. लक्षात हे घ्या की तुम्हाला जे काही शिकायचं ते पायरी पायरीने आणि अचूक आलं पाहिजे. शॉर्टकट, सक्सेस हॅज नो शॉर्टकट्स ॲट ऑल. यशाला कुठलेही शॉर्टकट्स नाही आहेत. तुम्हाला जे काही करायचं आहे, आणि इंग्रजी म्हणजे काही खूप मोठी गोष्ट अशातला अजिबात असं काही नाहीच आहे. ती एक भाषा आहे, आणि ती भाषा आपण टप्प्याटप्प्याने शिकल्यानंतर ते आपल्याला येणार, म्हणजे 100% येणार. बरंच काही बोलायचं पण मी आता ते टाळतो. चला
तू कोणत्या संघासाठी खेळतोस? विच टीम डू यू प्ले फॉर? हेच वाक्य वेगळ्या पद्धतीने बोललं जाऊ शकतं. फॉर विच टीम डू यू प्ले? आणि अशी जी वाक्य ती खासच लक्षात ठेवायची, कारण मग ती आपल्याला जेव्हा कधी वापरण्याची वेळ येते तेव्हा आपण कन्फ्युज होत नाही. ओके.